काठापदराची हेवी साडी नेसायला ज्यांना कंटाळवाणं वाटतं किंवा नकोशी वाटते त्यांच्यासाठी त्याचा हा व्हिडिओ आहे. तुम्ही जाड असाल नाही तर बारीक असाल याच्याशी काही देणं घेणं नाही आहे. तुम्ही साडी कशी नेसता हे जास्त महत्त्वाचं असतं. तर चला आजच्या या व्हिडिओला आपण सुरुवात करूया. सुरुवातीला आधी मी परकरविषयी बोलते. आता आमच्या इकडे आम्ही परकरच बोलतो, काही ठिकाणी पेटीकोट बोललं जातं. तर परकर ज्यावेळी तुम्ही घालता त्यावेळी जास्तीत जास्त कॉटनचाच परकरचा वापर करा. बऱ्याच जणांना प्रश्न पडतो की शेपवेअर वापरायचं की कॉटन परकर. मी तुम्हाला सांगेन की कॉटन परकर जो असतो ना तो कम्फर्टेबल असतो. जरी आपण शेपवेअर म्हटलं ना तरीही कॉटन परकर हा जास्तीत जास्त बेस्ट आहे. त्यामुळे तुम्ही जास्तीत जास्त कॉटन परकरचाच या ठिकाणी वापर करा. कोणत्याही प्रकारची हेवी साडी असेल त्यावेळी कॉटन परकर अगदी बेस्ट आहे. तर आता हा परकर ज्यावेळी आपण घालतो त्यावेळी तो थोडासा वरती घालायचा आहे आपल्याला, कारण की आपली साडी हेवी असते. हेवी असल्यामुळे काय होतं की साडीच्या निऱ्यांचं वजन त्या ठिकाणी पडतं आणि साडी हळूहळू आपली खाली येते. तर यासाठी आपल्या बेली बटनच्या वरतीच आपण हा परकर घालायचा आहे. परकरची नॉट असते ती आपल्या उजव्या बाजूला असते. तुम्ही उजव्या बाजूलाच या ठिकाणी परकरची नॉट आहे ती घ्यायची आहे. आता साडी खोचायला सुरुवात करताना साडीची उंची आपल्याला बघायची असते. साडीची उंची पूर्ण पायापर्यंत साडी जमिनीला टच झाली पाहिजे अशा प्रकारे आपल्याला साडी घ्यायची असते. आता तरीही तुमच्या लक्षात येत नसेल तर यासाठी मी तुम्हाला एक सोपी अशी ट्रिक दाखवते. आपला उजवा पाय असतो ना, फक्त एक स्टेप फक्त पुढे टाकायचा आहे, फक्त एकच स्टेप. आणि एक स्टेप टाकल्यानंतर आपण साडी अशी आपल्या समोर अशी धरून अशी राहायची. धरून राहिल्यानंतर आपल्याला साडीमध्ये आपल्या फक्त पायाची बोटं दिसली पाहिजेत. म्हणजे एक स्टेप आपण ज्यावेळी टाकतो ना पुढे त्यावेळी फक्त पायाची बोटं आपली दिसली पाहिजेत. अशा प्रकारे साडीची उंची तुम्ही बघू शकता. तर ही एक सोपी अशी ट्रिक आहे. नाहीतर दुसरी जी ट्रिक मी तुम्हाला सांगितलेली आहेच की जमिनीला टच झाली पाहिजे अशा प्रकारेच आपण साडी घ्यायची आहे. आता साडी आपली उंचीला जास्त असेल तशा प्रकारे तुम्ही फोल्ड करायची आहे. फोल्ड करून झाली की पहिल्यांदा लेफ्ट आणि राईटला पहिल्यांदा खोचून घ्या आणि त्यानंतर सेंटरला खोचून घ्या. ही अशी सोपी पद्धत मी तुम्हाला या ठिकाणी दाखवत आहे. तर बघा पूर्ण आपली पुढून साडी खोचून झालेली आहे. तुम्ही साडी खोचल्यानंतर सुद्धा तुम्ही चेक करू शकता. एक स्टेप अशी पुढे टाकून बघितलात तर तुमच्या लक्षात येईल की आपली साडी उंचीला अगदी बरोबर आहे की नाही ती. आता पाठीमागून पण आपल्याला साडी एकदम खेचून घ्यायची नाही आहे, हळूवारपणेच घ्यायची आहे आणि नंतर ती खोचून घ्यायची आहे. त्यानंतर साडी जी आपण सुरुवातीला खोचली आहे त्या ठिकाणी आपल्याला पिन लावायची आहे. आता पिन लावताना तुम्ही सेफ्टी पिन, एक्स पिन किंवा यू पिनचा वापर करू शकता. म्हणजे काय होईल की ते जे टोक आहे ना ते हळूहळू जे खाली येताना साडीमध्ये दिसतं ते दिसणार नाही. तर याचा जो नेक्स्ट पार्ट आहे तो तुम्हाला लवकरच पाहायला मिळेल. थँक्स फॉर वॉचिंग. बाय.